पंच लक्ष द्या. 15 मिनिटात 3 ओव्हर झाल्या पाहिजे, नाही तर पनिशमेंट द्या. मी आहे ते, तुम्ही बिनधास्त पनिशमेंट द्या. घड्याळ लावा आता. सामन्याला सुरुवात होईल. फलंदाज विनोदजी म्हात्रे फलंदाजी करता मार्गस्थ झालेले आहेत आणि दुसरे बॅटर्स नितीन म्हात्रे असे हे दोन फलंदाज आपण पाहतोय. म्हात्रे बंधू मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेले आहेत. अगदी महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर 4 षटकांचा सामना आहे आणि जर जास्तीत जास्त धावा जर जोडण्यामध्ये यश आलं म्हणजे अगदी सकाळचं सत्र आहे आणि 40+ 45+ धावसंख्या जर पाहायला मिळाली. मागच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर चांगली धावसंख्या इथून मात्र पाहायला मिळाली आणि या मॅचमध्ये मात्र काय घडते हे मात्र पाहण्याकरता सर्व प्रेक्षक उत्सुकलेले आहेत, आतुरलेले आहेत. दमण दौरा भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटना आपण पाहतोय आणि पहिला सेमीफायनलचा सामना खेळण्याकरता अष्टविनायक ठाकूरपाडा संघ सज्ज आहे. विपक्षात बंद्रा मारुती कल्लेर संघ. चला पंच बी रेडी बी फास्ट. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाज सुनील गोळवी बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. बॅटिंग स्टॅन्ड वरती आपण पाहतोय. फलंदाज विनोद म्हात्रे. 11:25 झाले त्याची आपण नोंद घ्या. 3 षटकांकरिता 11:40 आहेत, त्याच्यामध्ये 3 षटकं पूर्ण होणं अनिवार्य आहे. पहिला चेंडू भन्नाट वेग पाहायला मिळतोय. निघून जाईल चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अप्रतिम गोलंदाजी. गुडलँड स्पॉटचा अचूकरित्या वापर केला गेलाय गोलंदाज सुनील गोळवी यांच्या माध्यमातून आणि फलंदाज विनोद म्हात्रे बॅटिंग स्थानवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, काही वेळ चेंडू हवेत, शेजारच्या चेंडूचा पाठलाग करेल, तत्पूर्वी चेंडूची फेकी येईल. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 1 या अंकावरती. अकाउंट ओपन होईल. तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय गंगामाता गोंदवली संघ. गोंदवली निंबावली असं हे समानार्थी शब्द आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र यशांमध्ये पकडले जाईल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. फलंदाज नितीन म्हात्रे बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाची विकेट इथून मात्र ही पकडली जाते आणि अगदीच वक्र दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर अचूकरित्या इथून मात्र फलंदाज बाद होताना. दरम्यान आपण पाहू शकता शांताराम मामा भोईर. अगदीच आगळीवेगळी झलक आपण पाहतोय. वळूया मॅच कडे पुन्हा एकदा. धावसंख्या जोडली गेली फलकावरती 1 या अंकावरती. षटक क्रमांक 1चा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत 3 धावा या फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. 11:40 अवधी आहे. 3 षटक पूर्ण करण्याकरता या गोष्टीकडे आपण लक्ष द्या. अगदीच प्रदीपजी जोशी साहेब आपल्यामध्ये इथे उपस्थित आहे. धावसंख्या आपण पाहतोय 1 धाव फलकावरती आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. गोलंदाज तयार. महत्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर जे पॉवरफुल फलंदाजी होणं अपेक्षित आहे पहिल्या षटकामध्ये ती फलंदाजी मात्र होताना दिसत नाहीये. पहिल्या विकेटचं पतन जरूर झालंय. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती 1 धाव फलकावरती आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. चुकीची दुरुस्ती असावी. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सावध पवित्रा. 1 धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने फलंदाज अरविंद यांचा अकाउंट ओपन होईल आणि एका धावेच्या मदतीने 2 या अंकावरती धावफलक जाऊन पुढे सरकताना धावसंख्या आपण जर पाहिली फलकावरती 2 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज तयार. फलंदाज विनोद म्हात्रे. यावेळेस मात्र इन स्विंग करण्याचा प्रयत्न. पंच 2 हात समांतर रेषेमध्ये. व्हाईटचा इशारा येईल. ICC नियम क्रमांक 25 ला अनुसरून इथून मात्र वाईड चेंडू घोषित केला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 3 या अंकावरती. यावेळेस मात्र फुटवर्कचा अभाव जाणवला आणि त्याच कारणास्तव चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. अतिशय सुरेख गोलंदाजी इथून मात्र पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती स्थिरावलेली 3 या अंकावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय सुनील गोळवी यांच्या माध्यमातून.
यावेळेस मात्र भन्नाट वेग ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एकच धाव 30 सर्कलमध्ये चेंडू आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचताना फलकावरती 4 या अंकावरती. एक षटकाची अखेर झालेली आहे. चला दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज आपण त्वरित या बॉलिंग मार्कवरती. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पंच विक्रमजी नाईक यांना आपण एक षटकाकरता 5 मिनिटं अगदीच वेळेचा अवधी खर्च झालेला आहे. येत्या 10 मिनिटांच्या अवधीमध्ये 2 षटकं पूर्ण होणं अनिवार्य आहे. याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे, याची आपण नोंद घ्या. बी रेडी, बी फास्ट. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरता गोलंदाज विजय यांच्या खांद्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे. गोलंदाजी करताना ज्या 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या म्हणजे तुमचे अचूक लाईन अँड लेंथ आणि तुमचे मजबूत खांदे. अगदीच फलंदाजाला काय ओळखायचं असतं तर मात्र बॉडी लँग्वेज, देहबोली, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र इट्स अ स्वीट हिट. चेंडू निघून जाईल. थर्डमॅन क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण मात्र नाही, रोखून धरले. दोन्ही फलंदाज आपल्या क्रीजमध्ये घरामध्ये सुरक्षित. धावा जोडल्या जातात त्या फलकावरती. 5 या अंकावरती आपण पाहतोय. 5 रन्स ऑन द बोर्ड. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 5 या अंकावरती. बॅक टू बॅक आतापर्यंत पाहिलं पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू अंगाला स्पर्श करतोय. पंच विक्रमजी नाईक दर्शवताना इट्स अ लेग बाईट्स. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 6 या अंकावरती आपण पाहतोय. दंड थोपटणं अगदी महत्वाचं आहे, कारण की येणाऱ्या वेळेमध्ये फलंदाजी चांगली होणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र अप्रतिम देखणा स्ट्रोक, निघून जाईल चेंडू, सीमर्श पार, झन्नाटेदार षटकार, देखणा स्ट्रोक, मिळतात 6 धावा. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 12 या अंकावरती आपण पाहतोय. आणि फलंदाज विनोद म्हात्रे यांच्या बॅटमधनं षटकार ठोकला गेलाय. अगदीच या षटकाराची गरज होती, नितांत आवश्यकता होती. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू आणि चेंडू मात्र निघून गेला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये आणि चौकार इथून मात्र पाहायला मिळतायत त्या धावा 4. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 16 या अंकावरती. अगदी वेळेच्या बाबतीत जर आपण लक्ष दिलं की चेंडू जेव्हा गोलंदाजी करताना अगदी जेव्हा डीप होताना पाहायला मिळतो तेव्हा मात्र चेंडू अनेकशा फलंदाजाचा एकशा प्रश्न असतो की चेंडू बिमार आहे की काय, पण मात्र नाही. चेंडू अगदी सरळ समांतर रेषेमध्ये जेव्हा ट्रॅव्हल होईल तेव्हा मात्र हा नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे बिमर चेंडू हाय वेस्ट. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झालाय. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या अंकावरती, 17 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. 17 रन्स ऑन द बोर्ड. आणि कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू उपलब्ध नाहीये याची आपण नोंद घ्या. पहिल्या दिवसापासून या मी सूचना केलेली आहे. यावेळेस मात्र फटका बसलाय. यष्टीरक्षक चेंडूवरती झेपावेल, तत्पूर्वी चेंडूची फेकी केली जाईल आणि इथून मात्र 1 धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने 18 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना 18 रन्स ऑन द बोर्ड. आणि 2 षटकाच्या अखेरनंतर आता मात्र ड्रिंक्सची मागणी करण्यात आलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 18 धावा. चला स्पीड अप करा प्लीज. खेळाडूंना विनंती आहे, धावाच घेऊन जा पाणी आपण प्लीज. वारंवार सूचना केली जाते आम्हाला, तीच सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय. 1 षटकाच्या अखेरनंतर धावा होत्या या 4 आणि या षटकामध्ये या 14 धावा या ठोकल्या गेल्या गोलंदाज विजयाला. एकूण एकंदर 18 धावा फलकावरती आपण पाहतोय. तुमचा अतिरिक्त खेळाडू प्रतिनिधी चला स्पीड अप करा प्लीज. बघा तुमचा 12 प्रतिनिधी सुद्धा
कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे, याची आपण नोंद घ्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला, पहिला चेंडू 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती एक लेग बाईज, त्यानंतर षटकार, एक चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा एक बाईज आणि त्यानंतर पुन्हा एकदा एकेरी 1 धाव. बघा कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही. डिजिटल स्कोरबुक सुद्धा आहे आपल्याकडे आणि लेखणीचं स्कोरबुक सुद्धा आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. 2 षटकाच्या अखेरनंतर धावसंख्या फलकावरती 18 धावा. गोलंदाज राम बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. राईट आर्मवरती विकेटचा मारा हाताळण्याकरता गोलंदाज तयार. 10 ते 15 पावलांचा रनअप. पुढचा चेंडू स्ट्राईक वरती फलंदाज अरविंद यांना आपण पाहू शकता. यावेळेस सुद्धा टॅप केलं चेंडूला. कव्हर पॉईंटच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव जोडली जाईल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, चेंडूची पैकी केली जाईल. आबाधोबीचा खेळ, रामायण महाभारत एकाच चेंडूवरती आणि अगदीच धावा जोडल्या जातात. ते 2 धावाच्या मदतीने 20 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. चेंडूचा खेळ झालाय तो 1. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय आणि अगदीच हाणामारीचा षटक आपण पाहतोय. स्लॉग ओव्हरचं षटक. या षटकामध्ये जर महत्वाची गोष्ट आपण पाहिली ती म्हणजे 20 धावा जोडण्यामध्ये आतापर्यंत यश आलंय गंगामाता गोंदिवली संघाला. बी रेडी टू फास्ट. प्लीज जरा घाई करायची आहे कारण की आज वेळेची कमतरता आपल्याकडे भरपूर असणार आहे. एक सेमीफायनलचा सामना सुद्धा आपल्याला याच मैदानावरती खेळवायचा आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय. यष्टीरक्षक चेंडू मागे धावेल, तत्पूर्वी चेंडू रिकॉसेस होईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र जर आपण पाहिलं धावचीच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन. फलंदाज बाद. अरविंद यांना इथून मात्र डगआउटच्या आश्रयाला यावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 21 या अंकावरती. पुढील फलंदाज आपण त्वरित जायचं आहे, मैदानामध्ये मार्गस्थ व्हायचं आहे. दुसरा फलंदाज बाद होताना धावसंख्या फलकावरती 21 धावा, 21 रन्स ऑन द बोर्ड. नवीन फलंदाज हेमंत मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना आपण पाहू शकता. फलंदाज अरविंद यांना डगआउटच्या आश्रयाला पाठवले गेले. एकंदर जर विचार केला तर 5 धावांचं योगदान हे त्यांच्या माध्यमातून दिलं गेलंय आणि चेन्नईचा सामना केला तो मात्र 6. गोलंदाज राम बॉलिंग मार्क वरती आहे. नवीन फलंदाज हेमंत बॅटिंग स्टँड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईट आर्मवरती विकेटचा मारा आपण पाहतोय. आतापर्यंत जर विचार केला तर महत्वाची बाब आहे ते म्हणजे येणारे जे चेंडू शिल्लक आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त धावा जमवणं हे आव्हान असेल. आकुटप्प्याचा मारा. यावेळेस मात्र चेंडू यष्टीरक्षकाला गुंगारा देतोय. डोंडोरे साजना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि इथून मात्र जर आपण पाहिलं एका धावेच्या मदतीनं प्लस वाईट म्हणजे एकंदर 2 धावा जोडल्या जातील. 2 धावांच्या मदतीने 23 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना दमन दौरा 2024चा विजेता कोण याचं उत्तर आपल्याला हे संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकता. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र अप्रतिम देखणा स्ट्रोक आणि आजच्या दिवसातला तिसरा चेंडू निघून जाईल. इट्स आउट ऑफ द पार्क. मल्टीमॅसिव्ह हिट षटकार. अगदीच एक गोष्ट जर आपण पाहिली तर सुपर 6 आणि अजून एक वाक्य आठवेल हळदी मिक्स. पण इथून मात्र 6 धावांनी धावफलक वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 29 अंकावरती. अगदीच ज्या पद्धतीने बॅटच्या रडारमध्ये चेंडू आपण पाहतोय स्लॉट मध्ये आला होता आणि त्याला पाठवलंय दुसऱ्या प्लॉट मध्ये. फलंदाज विनोद म्हात्रे यांच्या माध्यमातून षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 29 धावा. फलंदाज जोपर्यंत विनोद म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आहेत, धोक्याची घंटा असेल, धोक्याची सूचना असेल निंबवली संघाकरिता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लाभ करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्र चेंडूचा पाठलाग करेल. तत्पूर्वी आपण पाहिलं तर धावा जोडल्या जातात ते 2.
2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 31 या अंकावरती. 31 रन्स ऑन द बोर्ड ऑन द अप. धावसंख्या इथून मात्र फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे विनोद म्हात्रेच्या बॅटमधनं जे फटके आपल्याला पाहायला मिळतात अगदीच लाजवाब फलंदाजी. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र अप्रतिम देखणं स्ट्रोक निघून जाऊ चेंडू स्क्वेअर कट केला गेलाय. एकच धाव जोडली जाते. चुकीला माफी नाही आणि इथून मात्र धावा मिळत आहेत त्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 33 या अंकावरती. अगदीच विनोद म्हात्रे यांच्या माध्यमातून एक चांगली फलंदाजी आपण पाहतोय आणि आतापर्यंत चेंडूंचा खेळ झालाय तो 5. या षटकातील अखेरचा चेंडू मार्गस्थ केला जाईल. पुढच्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल कोणत्या संघाचा प्रवास इथपर्यंत आज थांबणार आहे, कोणत्या संघाचं आव्हान मात्र जिवंत राहणार आहे. यावेळेस मात्र ड्राईव्ह केले चेंडूला फायनलच्या क्षेत्रात चेंडू ड्रायव्हर झाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चित्त्याची चपळाई धावा मिळतात त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 35 या अंकावरती. 35 रन्स ऑन द बोर्ड. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात आणि आतापर्यंत विकेटचं पतन जर आपण पाहिलं तर 2 फलंदाज डगआउटच्या आश्रयाला आलेले आहेत. गंगामाता गोंदिवली संघ अगदीच जर आपण पाहिलं तर चेंडूगणिक संघर्ष आहे. नाणेफेक जिंकली होती निंबवली संघाने. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती पुन्हा एकदा. अगेन आय विल रिपीट 35 धावा फलकावरती आपण पाहतोय. 35 रन्स ऑन द बोर्ड. 30 + 5 = 35 धावा फलकावरती आपण पाहतोय. चला प्लीज जरा घाई करा. बिरडी बी फास्ट. अगदीच जर आपण पाहिलं तर शारीरिक थकवा जरूर जाणवतोय कारण की उन्हाचा तडाखा तितका वाढलेला आहे. पस्तीस धावा फलकावरती झाल्यात. 35 धावा फलकावरती झाल्यात. पुढचा चेंडू यावेळेस मात्र अप्रतिम देखणा चिकना स्ट्रोक निघून जाईल चेंडू. 8 बिटवीन दी गॅप. 6 धावांकरिता मिळतात ते धावा 6. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 41 या अंकावरती. 41 रन्स ऑन दी बोर्ड. 41 धावा. प्रत्येक चेंडू गणिक आम्ही धावसंख्या आपल्यापर्यंत पोहोचवतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 41 धावा फलकावरती आपण पाहतोय आणि अगदी शेवटचं अंतिम निर्वहणीचा षटक हाताळण्याकरता गोलंदाज विनोद यांना आपण पाहतोय आणि विनोद म्हात्रे मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार इथून मात्र बदल केला जाईल कारण की तब्बल जर आपण पाहिलं तर दूरवर पसरलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. त्यामध्ये आता मात्र फटकेबाजी करता सुरुवात झालेली. 41 धावा फलकावरती आपण पाहतोय. 41 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय गोलंदाज विनोद. चला बी रेडी बी फास्ट. प्लीज जरा घाई करा. वारंवार आमच्यापर्यंत सूचना केली जाते आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला विजेता कोण याचं उत्तर सुद्धा मिळणार आहे. यावेळेस मात्र चेंडू निघून गेला एका धावेकरता. पंच विक्रम नाईक सरांचा इशारा येईल. इट्स लेग बाईट्स. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 42 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 42 रन्स ऑन द बोर्ड. 42 धावा. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क अतिशय चांगलं होतं पण चेंडूवरची नजर कुठेतरी दूर निघून गेली आणि त्याकरता चेंडू मात्र निर्धाव हाताळला गेलाय.
3 चेंडूची खेळी आतापर्यंत झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि हाणामारीच्या षटकामध्ये निर्धाव चेंडू हाताळणं एक खूप मोठी बाजू आणि इथून मात्र ठोकला गेलाय. हाय अँड हँडसम षटकार मिळतात ते धावा 6 आणि धावसंख्या षटकाराच्या मदतीनं 48 या अंकावरती जाऊन पोहोचेल. इट्स 48 रन्स ऑन दी बोर्ड. 48 धावा फलकावरती आपण पाहतोय. विनोद म्हात्रे यांच्या माध्यमातून एक चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. देखणे चिकणे स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. 31 धावांवरती खेळताना आपण पाहतोय. अगदीच देहयष्टी देहबोली काय आहे या सर्व गोष्टी मात्र सांगून जातात. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन चेंडू निघून गेलाय. ठीक यष्ट्यांच्या वरून अगदी जवळून चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू आणि आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा अखेरचा चेंडू. इथून मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का पण मात्र नाही. या एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा आम्ही सांगू इच्छितो 49 धावा फलकावरती झाल्यात आणि जिंकण्याकरता अर्धशतक म्हणजे 50 धावांचं लक्ष समोर आहे. तर किशोरजी म्हात्रे जिंकण्याकरता 50 धावांचं लक्ष समोर आहे. इट्स 50 रन्स. अगदीच किशोर म्हात्रे यांच्याकडे पाहिलं तर 3 वर्षापूर्वी याच दमण दौऱ्यावरती आमची मैत्री झाली आणि दोस्ती का दुसरा नाम. चला तर वळूया पुढच्या सामन्याकडे आणि पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे बिग फाईट. चिरोबा कोण आणि जय हनुमान टेंबोली दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता त्वरित विना विलंब आपण यायचं आहे. विनोद म्हात्रे यांच्या बॅटमधनं जर आपण पाहिलं तर एकंदर 32 धावांची खेळी पाहायला मिळाली आणि अगदीच जर आपण पाहिलं रेग्युलर टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना सुद्धा लाजवेल अशी खेळी आपल्याला पाहायला मिळाली. हा एजी निंबोली जिंकण्याकरता 50 धावांचं लक्ष समोर आहे. आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली या संघासमोर. तर चिरोबा कोण संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर बघूया या 50 धावा कशा रीतीने पूर्ण होत आहेत हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत. व्हॉइस ऑफ अनगाव पिळंजे सुनील पाटील. निंबोली संघ विनंती आहे आपण फलंदाज पाठवायचे आहेत. प्रदीपजी जोशी साहेब आज अतिशय दक्ष पद्धतीने लक्ष देऊन आहेत. या मैदानावरती काय काय घडामोडी घडतात त्याकरता त्यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर दमण दौऱ्याकरता योग्य पद्धतीने मॅनेजमेंट. अगदीच जर आपण पाहिलं तर घराला आणि आपल्या व्यवसायाला परिपूर्ण पद्धतीने पूर्णविराम देऊन बाजूला सारून दौरा कशा रीतीने यशस्वी होईल याकरता सर्व गोष्टींकडे इथून मात्र लक्ष दिलेलं आहे.
चला गुंदवली टीम आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या. समोरचे बॅटर्स निंबवली मैदानात पाठवायचे. हॅलो हा दुसरी मॅच चालू आहे. निंबवली गुंदवली निंबवली बॅट्समॅन आपण मैदानात पाठवायचे. दुसरी दुसरी तर आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ दमन दौरा 2024 चा हा महासंग्राम स्पर्धेचा अंतिम दिवस फायनल डे मध्ये आपण आहोत. चालू असलेला सामना आपण पाहत आहे गुंदवली विपक्षात निंबवली. गुंदवली टीमनं बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये केली. 50 धाबा फलकावर लावल्यात. 50 धाबांचं टार्गेट तेच करायचं आहे. निंबवली टीम समोर हे लक्ष असेल. सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय विजय आणि सुनील हे मैदानात दाखल झालेत. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतो विजय. नॉन स्ट्राईक एंडला सुनील. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक हाताळण्याकरिता प्रेमनाथ. $49 बनवले आहेत. गुंदवली टीम 50 करायचे आहेत. निंबवली टीम समोर हे लक्ष असेल. स्ट्राईक एंडला आपण पाहतो विजय. पंचांचा इशारा येतोय सामन्याला होईल सुरुवात. बरं 5 सेकंद जाते. गोलंदाज तयार. यावेळेस पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर पहिला वार. चेंडूला पाठवलं सीमा पार. षटकार. पहिल्या चेंडूवर मोठा फटका. परिणाम स्वरूपी 6 धावा फलकावर जोडल्या गेल्यात. अकाउंट ओपन झालंय विजयचं. अकाउंट ओपन झालंय निंबवली टीमचं. पहिला बार लाख मोलाचं म्हटलं जातं त्याच पद्धतीचा हा स्ट्रोक. प्रेमनाथ आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर क्रिकेट विजयच्या माध्यमातून. यावेळेस अक्रॉस द लाईन खाली क्षेत्र निवडलंय. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जाईल स्वरलेख क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. चौकाराच्या मदतीनं धावफलक 10 अंकावर जाऊन पोहोचलंय. पहिल्या 2 चेंडूवर पाहिलं तर रोहन पाटील 10 कदम दाखवला जातोय. चांगल्या पद्धतीची बॅटिंग मात्र मैदानात करत आहेत बॅटर विजय. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर अटॅकिंग क्रिकेट या 2 चेंडूवर मात्र विजय दाखवत असताना गोंदवलीच्या विरोधात पाहिलं तर या षटकामध्ये महागडा ठरलाय पहिल्या 2 चेंडूंचा आपण विचार केला तर. परंतु गोलंदाजासाठी मी एकच म्हणेन संकटांना भिवू नका. संकटांना संधी मानून त्यावर मात करा. इथून तुम्हाला चांगल्या पद्धतीची लाईन हाताळावी लागेल विजयच्या विरोधात. मात्र कमालीची बॅटिंग आतापर्यंत राहिली. 2 चेंडूवर 10 तर वसूल केले आहेत. गोलंदाज तयार. चांगला स्ट्रोक. सीमा रेषेच्या बाहेर अजून एक ब्लास्ट. विजयचा हा दुसरा ब्लास्ट. धावसंख्या आपण पाहतो 16 या अंकावर जाऊन पोहोचले. तर धावसंख्या आपण पाहतोय 16. चांगली बॅटिंग मात्र कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. विजय मैदानात करत असताना प्रेमनाथच्या विरोधात मोठे मोठे फटके पाहायला मिळत आहेत.
यावेळेस ऑन द कार्पेट ऑन साइडला स्ट्रोक प्रोटेक्शन आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीनं धावफलक 17 या अंकावर जाऊन पोहोचलाय. एकंदरीत पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा फलकावर आहेत. प्रेमनाथच्या विरोधात अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळत आहे पहिल्या षटकामध्ये. यावेळेस चांगला बॉल. धावसंख्या स्थिर 17. एकंदरीत पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा आहेत 17. 50 धावांचा पाठलाग केला जातोय. आणि पहिल्या षटकात पॉवरफुल बॅटिंग मात्र विजयनं आतापर्यंत दाखवली आहे. पुणे एकदा स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय सुनील. यावेळेस लिडिंग एज आहे. परंतु यावेळेस कुठली धाव आली नाही. थोडं स्किड झाले बॅटर. कुठली धाव या चेंडूवर आली नाही. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 17 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावफलकावर धाबा आहेत 17. नवीन गोलंदाज दीपक. दीपकला मात्र दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल आपल्या टीमसाठी. च्या पद्धतीने 17 खाल्यात प्रेमनाथने पहिल्या ओव्हरमध्ये. चांगली बॅटिंग राहिली विजय. तर मात्र स्ट्राईक एंड आपण एकदा या ओव्हरमध्ये. यावेळेस लेनिंग जे होती विकेटच्या मागे चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. आणि यावेळेस काय घडलंय पाहावे लागेल. चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर लॉंग स्टॉप रिजन मधून निघून गेला. चौकाराच्या मदतीनं धावफलक 21 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 21 धाबा फलकावर. च्या पद्धतीने पाहिलं तर 50 धाबांचा पाठलाग करायचा आहे. चांगली बॅटिंग मात्र विजय मैदानात करत आहेत. गोंदवलीच्या विरोधात अटॅकिंग क्रिकेट च्या पद्धतीने पाहिलं तर इनिंगला सुरुवात झाली. पहिल्या षटकार ठोकत आघात केला विजयनं. दुसऱ्या षटकात सुद्धा पाहिलं तर चौकार आलाय पहिल्याच बॉल मध्ये. दीपक गोलंदाज पुणे एकदा. यावेळेस बीमरचा इशारा पंचांकडून. नो बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. 1च्या बढतीनं धावफलक 22 या अंकावर जाऊन पोहोचलाय. आता मात्र फ्रीटचा बॉल असेल. यावेळेस पंच केला गेलाय. खाली क्षेत्र निवडलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू सरळ निघून गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. चौकाराच्या मदतीनं धावफलक 26 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 26 धावा फलकावर आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. या षटकात जर विचार केला तर पहिल्या चेंडूवर चौकार आला. दुसरा चेंडू स्क्वेअर हाताळला गेला आणि त्या पुढील चेंडूवर एक चांगला स्ट्रोक विजयच्या बॅट मधून अजून एक चौकार पाहायला मिळाला. गोलंदाज दीपक पुणे एकदा विजयच्या विरोधात गोलंदाजी करण्याकरिता. यावेळेस अक्रॉस द लाईन टर्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावफलक 27 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 27 धावा फलकावर आहेत. 27 झाल्यात. अजून
23 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाज तयार. यावेळेस कोलबा टप्प्याचा होता क्रॉस केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मधून फाईन क्षेत्रामधून चेंडूपर्यंत येईल तोपर्यंत 2 धाबा इथे मात्र कंप्लीट झाल्यात. चांगली कॉलिंग पाहायला मिळाली ज्या पद्धतीने स्ट्रोक केला होता. 2 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय 29 या अंकावर. 29 धाबा फलकावर. दुसरं षटक प्रगती पथावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज तयार दीपक. सेकंड आपण पाहतोय सुनील. यावेळेस आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक आहे झेल पकडला जातोय. विकेटचं पतन. सुनील हा तंबूच्या आश्रयाला जात असताना तर विकेटचं पतन झालं. सुनील हा बॅटर तंबूच्या आश्रयाला पोहोचलाय. नवीन बॅटर आपण पाहतोय राम मैदानात दाखल झालाय. चांगली कॅच मात्र डीप मध्ये पकडली गेली संजयच्या माध्यमातून. 29 धाबा फलकावर आहेत. न्यू बॅटर स्ट्राईक एंडला असेल. दुसरं षटक प्रगती पथावर अंतिम चेंडू टाकण्याकरिता नवीन बॅटरच्या विरोधात रामच्या विरोधात यावेळेस कशा पद्धतीची लाईन राहील. मागील चेंडूवर विकेट जरूर आपल्या नावावर कोरलाय. आत्मविश्वास आणि हा चेंडू हाताला जाईल. गोलंदाज तयार दीपक. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर षटकाराकरिता. हा येतो ब्लास्ट. षटकाराच्या मदतीनं धावफलक 35 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 2 षटकांची समाप्ती झाली. 35 धावसंख्या आपण पाहतोय. एक गडेच्या मोबदल्यात 50 धावांचा पाठलाग केला जातोय. निंबवली टीम आपण पाहतोय. आता मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयाकरिता 15 धाब्यांची आवश्यकता. रोहन जर पहिल्या षटकात पाहिलं तर 18 आल्या. दुसऱ्या षटकात पाहिलं तर पहिल्या षटकात 17 आल्या. दुसऱ्या षटकात 18 आल्या आणि 35 धाबा फलकावर लागल्या गेल्यात. ज्या पद्धतीने पाहिलं तर अल्लेख उंचावताना ज्या पद्धतीने धाबांचा पाठलाग केला जातोय. चांगल्या पद्धतीची बॅटिंग विजय मात्र मैदानात करत आहेत. त्यांना साथ चांगल्या पद्धतीनं दिली गेली होती सुनीलच्या माध्यमातून. आणि त्यानंतर राम मैदानात आला आणि पहिल्या चेंडूवर षटकारानं खातं खोललं. आता मात्र 12 चेंडूमध्ये 15 धाब्यांची आवश्यकता. कोणता संघ विजयाचा आनंद साजरा करेल, कोणता संघ पराभवाचं दुःख लपवेल हे मात्र 12 चेंडू आपल्याला सांगून जातील. गोलंदाज आपण पाहतोय विनोद. विजयच्या विरोधात गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यावेळेस अजून एक बिग हिट आणि या चेंडूवर लिहिलं होतं केडीके कडक. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 41 या अंकावर. आता मात्र समीकरण साधं आणि सोपं होऊन राहिले मैदानात. 11 चेंडूमध्ये विजयासाठी 9 धाब्यांची आवश्यकता.
चांगली बॅटिंग विजय मात्र मैदानात करत आहेत. ज्या पद्धतीने 50 धावांचा पाठलाग केला जातो त्यामध्ये विजयनं इनिंगची सुरुवात षटकाराने केली होती आणि वैयक्तिक 32 धावावर फलंदाजी. बत्तीस धावावर बॅटिंग करतोय. 11 बॉल 9. आता मात्र समीकरण पाहिले तर 11 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता. निंबवली टीम समोर हे लक्ष. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का? ते मात्र झेल सुटलाय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद बॅटर विजयला मिळालाय. धावसंख्या 1च्या बढतीनं 42 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 33 धावावर बॅटिंग करतोय विजय. मोठी धावसंख्याचा पाठलाग केला जातोय. चांगल्या पद्धतीनं बॅटिंग सलामीवीर विजय मात्र मैदानात करत असताना 42 धावसंख्या फलकावर आहे. 8 धाब्यांची आवश्यकता. यावेळी चांगला स्ट्रोक, क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार नाही. चेंडू सरळ निघून गेलाय लॉंग ऑफ क्षेत्रामधून. सीमा रेषा पार चौकार. धावसंख्या चौकाराच्या मदतीनं 46 या अंकावर जाऊन पोहोचलाय. आता मात्र 4 धाब्यांची आवश्यकता विजयाकरिता. निंबवली टीम समोर हे लक्ष असेल. गोलंदाज तयार विनोद. यावेळेस पुण्याच्या एकदा अलॉन द कार्पेट स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगलच्या मदतीनं धावफलक 47 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 47 धावा फलकावर 3 धाब्यांची आवश्यकता. टीम निंबवली समोर 8 चेंडू आणि 3 धाब्यांची आवश्यकता. स्ट्राईक इव्हेंटवर विजय. यावेळेस बिग हिट षटकाराने फिनिश केलाय या मॅचला बॅटर विजय. अभिनंदन निंबवली टीम. हार्ड लक टू गुंतवली. कमालीची बॅटिंग राहिली विजय. इनिंगची सुरुवात केली होती षटकारानं आणि विजय साजरा केला विजयनं षटकारानं. 39 धावांची खेळी विजय या बॅटरची राहिली. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली.